म्हणजे तू तिकडे लांब सेटल झालास राजस्थान मध्ये? हा, नाही 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 नाही, भेटणार ना, भेटणार, नक्की भेटणार. अरे नाही, खरंच खरंच तू एवढं मोठं काम देतोयस मला, मला खूप आनंद झाला खरंच. होय होय होय, माझं ठरलं ना की मी लगेच कळवतो तुला, लगेच येऊन भेटतो. हा, ओके, थँक्यू व्हेरी मच. वा प्रसाद, हे काम झालं ना तर आपली आर्थिक साडेसाती संपेल असं वाटतंय बघ. माझा एक मित्र होता, खूप पूर्वी राजस्थानला सेटल झाला होता. त्याचा फोन आला होता. त्याच्या एका प्रोडक्टसाठी त्याला डिस्ट्रीब्युटर्स नेमायचे. मुंबईतलं मार्केट कॅप्चर करायचंय म्हणून आपल्याला डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची म्हणतोय तो. बर, हे झालं तर मग फायदाच फायदा आहे, लक्षात ठेव. विश्वासाची माणसं हवीत ना त्याला. हो, पण या मीटिंगसाठी मला जयपूरला जावं लागणार आहे, राजस्थानला. तिकडची सगळी कामं उरकायला किमान 10-12 दिवस तरी लागतील मला. अहो पण मग आपलं हॉटेल? तसंही तुम्ही वृंदाच्या परीक्षेनंतरच जाल ना? छे, उद्या किंवा परवा निघावं लागेल मला. पण मग पूजेचं काय करायचं? हे बघ प्रसाद, आता हे काम महत्वाचं आहे, ते करायला मी राजस्थानला जातोय. तू तुझ्या हॉटेलचं काम जे नेमलंय त्याप्रमाणे करत राहा. वृंदाचा अभ्यास करेल. प्रत्येकानं आपापली कामं करायची, कळलं? बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मी नाही पाहिजे तिथली साफसफाई करणार. तिथे कचरा धूळ सगळीच घाण. माझे केस आणि स्किन खराब होईल. ए हो, मी पण नाही करणार. आई, अगं मी असं खाली वाकून काम केलं तर पाठ दुखेल ना ग माझी. किती आळशी आहात ग तुम्ही दोघी. हादडायचं म्हटलं ना की तयार, काम सांगितलं की बहाणे शोधणार. मी का करू काम? यांना धंद्यासाठी कधी तुम्ही मदत केलीये का? आणि प्रसादच्या हॉटेलसाठी मी काम करायचं, मी साफसफाई करायची. असल्या घाणेरड्या कामासाठी ना मला नको बोलवत जाऊ बाई. म्हणजे आम्ही तुला काही दिलं तरच तू काम करणार का? पण बेसिकली ही असली कामं तू कशाला सांगतेस आई? इट्स सो डिस्गस्टिंग यार. ए हाणींदरू नये, तुझा इंग्रजी ठेव तुझ्याकडे. खरं तर तुम्हा दोघींना तिथे जाऊन काहीही काम करायचं नाहीये, नुसतं हजर राहायचंय, तरी एवढी नाटकं करताय. म्हणजे मला नाही कळलं, तू नेमकं काय करणार आहेस? ते तिथे गेल्यावर कळेल तुला. तुझ्या दिवट्या नवऱ्याला जाऊन सांग मी बोलवलंय, माझं काम आहे त्याच्याकडे. ही आई ना या प्रसादच्या हॉटेलसाठी मला आणि माझ्या नवऱ्याला राब राबवून घेणार आहे. धन्य धन्य ग बाई तुझी.